कसाराचा जस्ट आधीच नाणेघाट. तर आम्ही 3 फ्रेंड्स होतो, सायकलिंग वगैरेला जाऊ. घाटवाला रस्ता सुरू झालेला. चालवतोय थोडं पुढे गेलो, सायकलची चेन उतरली. चेन वगैरे चढवली. थोडं पुढे गेलो, सायकलची चेन परत उतरली आणि माझ्या मागे कोणतरी आहे. ते इतकं जवळ यायचं माझ्या पकडायला. देन आय रिअलाइज की आम्ही जिथे थांबलेलो तो होता. या कथा मनोरंजनासाठी आहे. काही लोकांचे अनुभव व काही पूर्णपणे काल्पनिकही असू शकतात. त्यामुळे कृपया यांना मनोरंजन म्हणून घ्या. या कथा आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे. अगदी लहानपणी आजी आजोबांनी सांगितलेल्या गुड गोष्टींसारख्या. आमचा हेतू कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धा किंवा भीती निर्माण करणे नाही. नाणेघाटच्या अगदी तर नाही बोलणार, थोडं 10-15 किलोमीटर पुढे. तर जसं मी तुला मगाशी म्हटलेलं की आम्ही खूप क्रेझी आहोत ट्रॅव्हल आणि साठी. तर आम्ही 3 फ्रेंड्स होतो. तिघांनी विचार केला की आता आम्ही जस्ट ऑफिसमधून आलेलो, इट वॉज लाईक फ्रायडे और सॅटर्डे समथिंग. तर वी थॉट की आम्ही सायकलिंग वगैरेला जाऊ, टेंट वगैरे कॅम्पिंग वगैरे करू. तर आम्ही तिघं निघालो. आम्ही तो बदलापूर वगैरे रस्ता पकडून सायकलिंग वगैरे करून, आणि आमची अर्धी लाईफ ट्रॅव्हलिंग तर रात्रीच गेली. आम्ही दिवसात कधी ट्रॅव्हल केलंच नाही, का माहिती काय. तर आम्ही तिघांनी सायकलिंग वगैरे सुरू केले. सायकलिंग सुरू केल्यावर मी गेअरवाली सायकल चालवत होतो, माझा एक मित्र गेअरवाली, आणि जो दुसरा मित्र होता तो एक साधी सायकल चालवत होता. तर आम्ही ऑलमोस्ट लाईक आपला मुंबई वगैरे क्रॉस करून आम्ही आमचा जंगलवाला रस्ता सुरू झालेला, घाटवाला रस्ता सुरू झालेला. मला ते नाव नाही लक्षात आहे गावाचं, पण घाटवाला रस्ता सुरू झालेला. तर आम्ही, आणि बिकॉज इट वॉज लेट नाईट, तर त्या आतमधल्या रस्त्यात कोणच नव्हतं. म्हणजे आम्ही तिघंच चालवतोय, ना आमच्याकडे लाईट ना काही, कसली तयारी नाही. आम्ही असंच बेबंदात था के निकल गए की जो होगा देखा जाएगा, देख लेंगे. तर एकाकडे आमच्याकडे फक्त टेंट वगैरे होतं, बाकी काहीच नव्हतं. बर. तर आम्ही चालवतोय त्याच्यामधला एक मित्र जो होता तो खूप पुढे गेला सायकल चालवत. आणि बिकॉज मी तुला ती टेंटवाली स्टोरी सांगितलेली बघ, जेव्हा तो मित्र बोलत होता की अरे इसको कान के नीचे मार. तर तो मित्र होता माझ्या बरोबर. त्याला माहिती आहे की मी घाबरतो, त्यामुळे तो मला कधीच सोडत नाही. तर तो मला नेहमी असं आहे की प्रोटेक्ट करत असतं. तर तो माझ्या अगदी पुढे किंवा मागे होता, आणि मला फोटोग्राफीची खूप खास आहे, ठीक आहे, मोबाईल फोटोग्राफीची. तर एक नदी क्रॉस केली, तर मी बोललो कम्मो इधर मूनलाइट और रिफ्लेक्शन काफ़ी अच्छा दिख रहा है. तर आम्ही फोटोज वगैरे क्लिक केले. बट देन आय रिअलाइज की रात्रीच्या टायमाला अशा जागेवर कधी थांबायचं नसतं. तर मी बोललो चल चलते. थोडं पुढे गेलो, सायकलची चेन उतरली, आणि त्याच्या सायकलची चेन उतरते, इट्स नथिंग न्यू. नॉर्मल आहे होतं. आणि ती त्यालाच रिपेअर करता येते. माझ्याकडे सायकल नव्हती म्हणून मला माहिती नव्हतं. तर मी त्याला बोलवलं, त्यांनी ती चैन वगैरे चढवली, आणि आम्ही तसंच परत पुढे गेलो. तर आम्ही दोघंच चालतोय आता, कारण की तिसरावाला जो फ्रेंड होता तो गेला पुढे. तर आम्ही चालतोय. सो आम्ही दोघं आता, ते चैन लावून झाली, आम्ही दोघं आता पुढे मागे चालतोय. थोडं पुढे गेलो, म्हणजे 15-20 मिनिट्स आम्ही चालवलं असेल, तर सायकलची चैन परत उतरली. आणि हा टाईम तोच, तू माझे जेवढे पण स्टोरीज ऐकशील ना, टाईम इज सेम. 2:30 ते 3:30-4 असं. 3:30-4च्या आतमध्ये, 4:30च्या आतमध्ये. आणि हा टाईम होता 4:30च्या जवळचा, 4-4:30च्या जवळचा. आम्ही गेलो तिकडे, आणि चैन परत उतरली. तर मी कम्मोला आवाज दिला, कमलेश नाव आहे त्याचं, आम्ही कम्मो बोलतो त्याला. कम्मोला आवाज दिला, कम्मो आला. आता सायकल लेफ्ट साईडला उभी आहे, मी ह्या साईडला आहे, कम्मो इकडे चैन रिपेअर करतोय. तर मी त्याच्याकडे, म्हणजे मी इकडे उभाच आहे. ऑल ऑफ अ सडन, म्हणजे फुल व्हाईट पांढरं क्लाउड इकडे, आणि जाणवतं आपल्याला की काहीतरी आहे इकडे खांद्यावर. आणि मी जो ओरडलो असेल खानेडा, आणि काय बोललो कम्मो करून, तो बसलेला माणूस उडाला. तो बोलला भाई क्या हुआ. बोला कुछ नहीं हुआ भाई, कुछ तो इधर निकलते. तर त्यांनी फटाफट चैन लावली. देन आय रिअलाइज की आम्ही जिथे थांबलेलो तो होता 3 रस्ता. आता मला कसं दिसलं, कारण की का हे ऑफकोर्स लाईक थोडंसं मूनलाईट होती, त्यामुळे आपल्याला कळलं. आणि नेमकंच आम्ही तिथेच थांबलेलो जिथे 3 रस्ता होता.
आधी जिथे थांबलेलो तिथे नदी होती आणि नदी काठीवर नेहमीच गावचं स्थानिक आहे ते स्मशान वगैरे असतं. जिथे थांबलो तिथे 3 रस्ता होता आणि 3 रस्त्याच्या अगदी कोपऱ्याला होतो आम्ही. आणि ती व्हाईट एंटिटी म्हणजे अक्षरशः इकडून मला दिसली ती चष्म्याच्या रिफ्लेक्शन मध्ये पण आणि मला जाणवली पण. मी भयानक ओरडलो. मी मला फटाफट चेन लगा आणि निकलते इधर से. आम्ही फटाफट 5 मिनिटं नसेल आम्ही पुढे 5 ते 10 मिनिटं पुढे गेलो. उजाडलं, सगळं नॉर्मल झालं, सगळं संपलं. पण ते जे तेव्हाचे जे 1-2 मिनिटं असतात ना, सगळं जग दाखवून देतं तुम्हाला की काय आहे ते. खूप घाणेरडं होतं. काय होतं पांढरं म्हणजे असं? आय डोंट नो की ते पांढरं असं काय होतं, पण इट वॉज समथिंग जे हेवी होतं आणि मला फील झालं खूप वजनदार होतं. खूप वजनदार. म्हणजे अक्षरशः जर मी कोणाच्या खांद्यावर हात वगैरे ठेवला, अटकलो तर ते फील झालं. बापरे. आणि पिच डार्क मध्ये तुला प्युअर व्हाईट कुठून दिसणार? बरोबर. किंवा कार येते, लाईट येते, तर ती गोष्ट वेगळी की चला रे, उजेड आला. गाडीच नाहीये. आम्ही तासोन तास चालवली तिकडे, गाडीच नाहीये. बापरे. आणि तेव्हा किडे पण असे की आम्ही त्याच दिवशी जेव्हा सायकल ट्रिप वगैरे केली, सकाळ झाली, त्याच दिवशी रात्री आम्ही जंगलात झोपलो नाणेघाटच्या खाली. म्हणजे अगदीच दुसरा रूट आहे तिकडे नाणेघाटला. सो नाणेघाट इज बेसिकली पहिला आपल्या इकडचा ट्रान्सपोर्ट हायवे होता, तिकडून गुड्स वगैरे घेऊन वगैरे जायचं. तर आम्ही त्याच पायथ्याशी बसले, तिकडेच खाऊन वगैरे झोपलो. म्हणजे इतकी मस्ती की आपल्याला माहिती आहे की आपल्याला काही ना काहीतरी होतं, दिसतं, कळतं, पण आपल्याला त्याच जागेवर जायचं आणि झोपायचं आहे. बापरे.